कल्याण डोंबिवली महानगर पालिका ने सड़क सफाई के लिए रात में विशेष अभियान शुरू किया है। रात 10 बजे से सुबह 3 बजे तक पावर स्वीपिंग मशीनें और 200 कर्मचारी सड़क की सफाई कर रहे हैं। धूल प्रदूषण पर नियंत्रित के लिए पिछले 1 महीने से ये अभियान चलाया जा रहा है। मुंबई और अन्य शहरों में धूल प्रदूषण के बढ़ते खतरे को देखते हुए उच्च न्यायालय ने आदेश के बाद और राज्य सरकार ने निर्देशों के अनुसार कल्याण डोंबिवली मनपा ने सड़क सफाई पर एक विशेष अभियान शुरू किया है। इस अभियान में नगर पालिका ने सीएनजी चालक पावर स्वीपिंग मशीनों और अन्य आधुनिक मशीनों का उपयोग करके गहन सफाई अभियान चलाया है। अभियान के तहत दिन में भारी ट्रैफिक के कारण रात के समय सड़कों की सफाई की जा रही है। रात में सफाई के बाद सड़क के किनारे पर कूड़े का ढेर लगा दिया जाता है। सुबह में नियमित सफाई कर्मियों द्वारा कूड़ा उठाया जाता है। मनपा की ये योजना नागरिकों की नज़र में महत्वपूर्ण है और सड़क पर धूल प्रदूषण को कम करने के लिए एक सकारात्मक कदम है। कल्याण डोंबिवली महानगरपालिकातर्फे गेल्या महिन्याभरापासून आम्ही रोज रात्री 10 ते पहाटे 3 पर्यंत 4 पॉवर स्वीपिंग मशीन्स तसेच 200 कर्मचारी यांच्या सहाय्याने पूर्ण शहरामध्ये आम्ही रोडची साफसफाई चालू आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून मुंबई आणि MMR रिजनमध्ये धुळीच्या प्रदूषणाबाबत कोर्टात केस चालू आहे आणि सगळ्याच गोष्टी आहेत। तर त्या अनुषंगाने आम्ही हे जे प्रदूषण आहे हे कसं कमी करता येईल यासाठी गेल्या महिन्याभरापासून रात्रीतनं आम्ही रोडची साफसफाई करतोय। आम्ही पॉवर स्वीपिंग मशीन्स घेतल्या आहेत 4, तसेच त्या पॉवर स्वीपिंग मशीनच्या मागे आम्ही 50 लोकांची टीम ठेवून रोड हे कसं डीप क्लीन करता येईल याचं आम्ही नियोजन करतोय आणि गेल्या महिन्याभरापासून आम्ही हे काम करतोय। आता प्लॅनिंग हे आहे की रात्रीतनं डीप क्लीन करायचं आहे आणि सकाळी जेव्हा महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी येतील तर जो काही कचरा पडलेला असेल तेवढंच तो उचलण्याचं त्यांचं हे होईल। डीप क्लीन करण्याचं जे उद्दिष्ट आहे ते आम्ही रात्रीतनं करतोय। आपल्या कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे रात्र सत्रात आपण पॉवर स्वीपर मशीनच्या सहाय्याने प्रमुख जे रस्ते आहेत त्याची स्वच्छता करण्यास आपण सुरुवात केलेली आहे। गेले 3 महिन्यापासून आपण ही यंत्रणा संपूर्णपणे राबवत आहोत। ही जी आता आपण गाडी पाहतोय ही गाडी टाटा 1612 जे काही मॉडेल आहे त्या मॉडेलवर हा पॉवर स्वीपर बिल्ट केलेला आहे। या पॉवर स्वीपरमध्ये जवळजवळ 3 टन कॅपॅसिटीचा याच्यामध्ये धूळ गोळा करण्याची त्याची क्षमता आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये आपण आत्ता पाहिलं असेल की पॉवर वॉटर स्प्रिंकलर ही सिस्टीम याच्यामध्ये आहे, जेणेकरून धूळ जी पॉवर स्वीपिंग होताना उडते ती धूळ उडू नये म्हणून वॉटर स्प्रिंकलरची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर डिवायडर धुण्यासाठी याच्यामध्ये एक यंत्रणा दिलेली आहे। तो हाय प्रेशर जेट आहे वॉटरचा की ज्याच्याद्वारे आपण डिवायडरही स्वच्छ करू शकतो आहे। त्याचबरोबर स्प्रिंकलर समोरच्या बाजूलाही दिलेले आहेत, जेणेकरून पॉवर स्वीपिंग होताना धूळ कोणत्याही प्रकारे उडू नये। आणि ही बेसिकली सक्शन तत्वावर अवलंबलेली मशीन आहे। याच्यामध्ये 2 बाजूला 2 ब्रश आहेत, ते ब्रश आत बाहेर होतात, त्याचबरोबर ते खालीवरही ते ब्रश होतात की जेणेकरून जी काही धूळ किंवा रस्त्यावर पडलेला कचरा असेल, माती असेल ती सेंट्रलाइज मध्य बाजूला घेतली जाते आणि मध्ये सक्शन आहेत। आपण मागे बघितल्या गाडीच्या तर सक्शन आहे की ज्या सक्शनद्वारे ही मध्ये आलेली सर्व धूळ माती सक केली जाते आणि मागे जो आपल्याकडे एक टँक आहे, मी सांगितल्याप्रमाणे 3 टन कॅपॅसिटीचा टँक आहे, त्या टँकमध्ये ही संपूर्ण धूळ माती किंवा कचरा असेल तो सक केला जातो आणि ही संपूर्ण मशीन ही CNGवर चालणारी आहे। आपण विशेषतः 15व्या वित्त आयोगामध्ये NCAP जो नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम आहे त्या अंतर्गत या मशीन घेतलेल्या आहेत। कल्याण डोंबिवली शहरामधील धुळीची पातळी कमी होण्यासाठी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर CNG वर हे वाहन चालत आहे, त्यामुळं धुरापासून जे प्रदूषण होते तेही या वाहनात होत नाही। या सर्वाचा विचार करून माननीय आयुक्त महोदया असतील, आमच्या अतिरिक्त सर असतील आमचे, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा जो कल्याण डोंबिवली शहर स्वच्छ आणि सुंदर आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी आम्ही हा प्रयत्न सुरू केलेला आहे। धन्यवाद।